नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे स्कॉलरशिपचा हा महत्त्वाचा पेपर. जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे 26 एप्रिल 2026ला. त्या दृष्टिकोनातून अत्यंत अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे. बघा, विभाग एक आहे मराठी. 25 प्रश्न असतात, गुण 50 असतात. माध्यम मराठी. बरं, एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. तर असेच पेपर पाहिजे असतील तुम्हाला, PDF पाहिजे असतील, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, ठीक आहे, 4थी, 7वी, 8वी, 5वी नवोदय, तर PDF प्लस व्हिडिओ प्लस लाईव्ह बॅच सगळं कुठं मिळेल तर प्ले स्टोअरवरून नवोदय गुरु ॲप डाउनलोड करा. ठीक आहे, ॲपमध्ये सगळं मिळून जाईल. ॲप डाउनलोड करून त्याच्यात बॅच जॉईन करा. ठीक आहे. एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोन मैल भटकंती करावी लागेल. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचं नाव काय? कविता राऊत. आणि त्या पाड्याचे नाव सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. चला, पहिला प्रश्न तुम्हीच सांगा. आता तुम्हीच सांगा, सावरपाडा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात? नाशिक जिल्ह्यात. असं सोपे प्रश्न येतात. एक प्रश्न 2 मार्काला असते. एक प्रश्न किती मार्काला असते? 2 गुणांसाठी असते. आंतरराष्ट्रीय धावपटूचं नाव काय? तर कविता राऊत. याला कविता राऊत. पुढील वाक्यातील पुल्लिंगी शब्द ओळखायचा. पुल्लिंगी शब्द म्हणजेच काय? तो लावा. तो पाठ होते का बघा. तो वाट का ती वाट? ती वाट. ते ताट. ती पाटी. तर तो कोणता आहे? तो पाठ 1 नंबर. तो पाठ 1 नंबर. बघा किती सोपं आहे. स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये जोड शब्द पूर्ण करायचा आहे. चित्रकुसर म्हणतात का रे? चित्रकुसर नाही. कलाकुसर बरोबर आहे. पाककुसर नाही. कारकुसर नाही. पवन या शब्दाचा समानार्थी शब्द. पवन म्हणजे वारा. पवन म्हणजे काय भाऊ? वारा. पवन म्हणजे वारा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक. एवढं पाठच करून ठेवा. आहे पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक म्हणतात. पायापासून डोक्यापर्यंत सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पाठवा सुद्धा. काय, हे महत्त्वाचे व्हिडिओ कोणी शेअर करीत नाही. ठीक आहे. बाकी असं झालं तसं झालं ते लय लवकर इकडं तिकडं आहे ना, त्याच्यात अफवा असतात. अफवा म्हणजे खोट्या बातम्या, ते तर लय लवकर पसरतात. एक हडकुळा माणूस, त्याला आपण काडी पैलवान म्हणतात, हे ना रे. 8 नंबर, जोड शब्द नसलेला पर्याय. कडे कपारी, काटकसर, परिस्थिती, दिवाबत्ती. तुम्हाला माहिती आहे कडे कपारी, कड्याला कपारी असं जोडून हे बघा. काटकसर म्हणतात ना, तिला काटकसर करून दिवाबत्ती. परंतु परिस्थिती हा एकच शब्द आहे, जोड शब्द नाही, एकच आहे. दिलेले शब्द वर्णानुक्रमे लावा, म्हणजे ABCD नुसार. याच्यामध्ये अ आई नुसार अ आई उ या ओ आ म क ख ग घ. बघा मग आधी क येते, क ख ग घ, च च प आधी येते. हां, म्हणजे हे येणार बघा. क आधी येणार, मग प येणार, मग म येणार, मग श येणार. 3 नंबर, जय जवान जय किसान. लाल बहादूर शास्त्री यांनी ही घोषणा दिली होती. कोणती? जय जवान जय किसान. आणि बघा हो, आपली 7वी स्कॉलरशिपची बॅच सुरू व्हायली दिनांक 1 एप्रिलपासून. स्पेशल यावर्षी 6वीच्या मुलांसाठी आहे आणि यंदा 7वीची परीक्षा आहे त्यांच्यासाठी फास्ट ट्रॅक बॅच आहे. ठीक आहे. सायंकाळी 7 वाजता जॉईन व्हा नवोदय गुरु ॲपवर.
आहे ना. मोरे सर स्कॉलरशिप स्पेशालिस्ट शिकवणार आहे. तर तुम्ही म्हणले तसेच 8वी NMMSची सुद्धा बॅच दिनांक 1 एप्रिलपासून सुरू आहे. रात्री 8 वाजता नवोदय गुरु ॲपवर लाईव्ह बॅच आहे ना. आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे भाऊ. ही बॅच नक्की जॉईन करू शकता. त्याच्यात PDF प्लस व्हिडिओ, रेकॉर्डेड व्हिडिओ प्लस लाईव्ह बॅच आहे ना. यावर्षी 7वीच्या मुलांसाठी हे फायदेशीर आहे. ठीक आहे. आणि 4थी स्कॉलरशिपची नवीन बॅच, 4थी स्कॉलरशिप आणि 5वी नवोदय ही पण बॅच नवोदय गुरु ॲपवर 1 एप्रिलपासून लाईव्ह सुरू होत आहे. सगळ्यांनी प्लेस्टोअरवरून डाउनलोड करायचं नवोदय गुरु ॲप आणि बॅच जॉईन करायची. नक्कीच फायदा होईल. शिष्यवृत्तीला भाऊ तू धारक होशीलच, नवोदय पात्र होशीलच, याच्यात काही वाद नाही. चल मग, जय जवान जय किसान कोण? लाल बहादूर शास्त्री. रक्षाबंधन आहे ना. कोणत्या महिन्यात हा सण येतो? रक्षाबंधन. तर सगळ्यांना माहिती आहे रक्षाबंधन श्रावण महिन्यातला हा महत्त्वाचा सण आहे ना. पुढीलपैकी पिल्लूदर्शक शब्दाची चुकीची जोडी. अयोग्य म्हणजे चुकीची बाळा, अयोग्य म्हणजे चुकीची. बघ, शेळीच्या पिल्लाला करोडू म्हणतात, ही बरोबर आहे. वाघाचा बच्चा किंवा बछडा बरोबर आहे. हरणाचं शेंगरू चुकीचं आहे. सिंहाचा छावा बी बरोबर आहे. चुकीचं आहे 3 नंबर. हरणाचं पाडस किंवा शावक असते. हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? पाडस किंवा शावक. हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? पाडस किंवा शावक. 13 नंबर. हे लक्षात राहू द्या. परीक्षा जवळ आली. 26 एप्रिलला परीक्षा आहे. शब्दसमूहाबद्दल कोणावरही अवलंबून नसणारा त्याला म्हणतात परावलंबी. कोणावरच अवलंबून नाही, आपापलंच सगळं करणारा. आणि हे ना रे, कोणावरही अवलंबून नसलेला, कोणावरही अवलंबून नसलेला नाही. कोणावरही अवलंबून नसलेला म्हणजेच स्वतःवर अवलंबून असलेला स्वावलंबी येणार आहे ना. इथं कोणावरही अवलंबून असलेला परावलंबी येणार. कोणावरही अवलंबून असलेला परावलंबी इथं नसलेला आहे ना. म्हणजे कोणावरही अवलंबून नाही, कोणावरच अवलंबून नाही म्हणजे स्वतःच काही करते. कोणावरच अवलंबून नाही म्हणजे स्वावलंबी आहे. स्वतःचं काम स्वतः करणार. पहिली गुरुकुल पद्धती होता बघा. स्वतःचं काम स्वतः करावं लागत होतं. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर B नंबर. बाळा 14 नंबर बघ, महत्त्वाचं आहे. आंतरजालला मराठी शब्द काय? इंटरनेट. नेटवर्क. इंटरनेट म्हणजे संगणक, नेटवर्क आहे ना. याचं काय ते नेटवर्क डिजिटल म्हणजे 3 नंबर नाही 4 येईल आहे ना. म्हणजे इंटरनेट म्हणजे काय? इकडे बघा दोघांतला फरक. इंटरनेट म्हणजे आंतरजाल. बघा, इंटर म्हणजे आत, आंतरजाल हे ना, आंतरजाल. नेटवर्क म्हणजे नुसतेच जाळं होईल, जाळे हे ना. म्हणजे D नंबर. इंटरनेट आंतरजाल, इंटरनेट आंतरजाल, इंटरनेट आंतरजाल, इंटरनेट आंतरजाल. जंगलात डॅश डॅश गर्जना ऐकताच. आता कोणाची गर्जनाच ऐकताच? इकडे बघा, इंटरनेट आंतरजाल. नेटवर्क म्हणजे जाळा, नेटवर्क म्हणजे याचं इंटरनेट आला, आंतरजाल. जंगलात कोल्याची कोलेकोई असती, वाघाची डरकाळी असती, हत्तीचं चित्कारणे असते, सिंहाची गर्जना असते. 2 नंबर. हत्तीची नसते रे, सिंहाची गर्जना. 16 नंबर बघ, मा भा त तार. मा भा त तार या अक्षरापासून एक चांगला शब्द तयार होते. कोणता तयार होते चांगला शब्द? भारत माता आहे ना. बरोबर आहे. भारत माता. 4था अक्षर, पहिलं दुसरं तिसरं चौथं काय ते? मा. काय ते? मा. लोह पुरुष म्हणून कोणाला संबोधलं जाते? तर बघा, वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणून संबोधलं जाते. सुसंगत परिच्छेद लय सोपे असतात बघा. 18, 19, 20 तिन्ही वाचायचे.
रिकामी जागा मुलं एकत्र जमली, कुठं बी जमू शकतात, बागेत जमू शकतात, घरी जमू शकतात, शाळेत जत्रेत. त्याच्याहून नाही करायचं. बघा तेथे झाडांना छान डॅश डॅश उमलली होती. तर झाडांना उमलली होती म्हणजे काय? फळं, मुलं, फांद्या, फुलं. तर झाडांना उमलली होती काय? आली होती, फुलं आली होती. त्यांना पाहून मुले काय झाली? आनंदित झाली, प्रफुल्लित झाली, म्हणजे आनंदित झाली. फुलांना पाहून मुलं आनंदित झाली. आणि मग कुठं जमले असताना बरं मुलं? फुलं, आनंद म्हणजे बागेमध्ये. कुठं? बागेमध्ये. असं तिसऱ्यावरून करायचं. दुसरं मग पहिलं नपुंसकलिंगी शब्द ओळखायचा आहे. ती हा शब्द बघा, तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग आणि ते म्हणजे नपुंसकलिंग. सांगा मग. बघा, ती वेल हे तर कटायला आहे. तो पक्षी हे कटायला आहे. तो पाठ हे कटायला आहे. ते ताट, एक नंबर, ते ताट. बरोबर आहे. विशेषण ओळखायचे 22 नंबरमध्ये. ते ताटा, ते लागलं इथं, ते लागलं, ते ताट नपुंसकलिंग. मधुराई हुशार मुलगी आहे. विशेषण काय? तिच्याबद्दल विशेष माहिती काय? हुशार. मधुरा बाबा आहे. बघा, आंबा गोड असतो. विशेषण काय? गोड. मधुरा हुशार मुलगी आहे. विशेषण काय? विशेष माहिती, हुशार. ठीक आहे. 23 ते 25 कविता आहे बघा. लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समई पेटते, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते मनही उदास, अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. लेक घरात असेल तर काय होते? रोज समय पेटते. बरोबर आहे. अजून काय? उरास आस लागते, उरास आस लागते, उरास. बरोबर आहे. मनाची सारी काळजी, मनाची सारी काळजी हे करे. लेख असता मनाची सारी काळजी मिटते. बरोबर आहे. मनाची सारी काळजी मिटते म्हणजे कोड, 3 नंबर. दिवा या शब्दाचा कवितेत समानार्थी शब्द काय आलाय? समई. दुसरा चिमणी, लेक नाही. समई म्हणजे दिवा. प्रसन्नचा विरुद्धार्थी शब्द. प्रसन्नचा विरुद्धार्थी उदास. आलाय की रीत उदास हे काय? कवितेत आलेलाच बघायचा. तर अशा प्रकारे आपला हा मराठीचा पेपर आहे. तुम्हीच सांगा इमानदारीनं, सोपा आहे का अवघड आहे पेपर? 25 प्रश्नांपैकी तुम्हाला किती 25 प्रश्न 50 गुण असतात. एक प्रश्न 2 मार्काला. तर तुम्हाला 50 गुणापैकी किती गुण मिळतील हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 50 गुणापैकी किती गुण मिळतील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ऑनलाईन बॅच करणाऱ्या मुलांनी लवकर प्ले स्टोअरवरून नवोदय गुरु ॲप डाउनलोड करून असेच नवनवीन पेपर बघा. ॲपमध्ये PDF प्लस पेपर प्लस लाईव्ह लेक्चर. धन्यवाद भाऊ, धन्यवाद ताई. सगळ्यांनी हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे.